मालुसरे ना गोरक्ष मालुसरे यांनी पहिला बॉल टाकलेला आहे आणि तो डॉट बॉल गेलेला आहे. बॅटिंग कोण करतो रे? सूरज हवाळे आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज. एक धावाची भर. गोरक्ष ते सूरज आणि सूरजने चेंडू टोळून एक 2 धावांची कमाई केलेली आहे. पडला कोण? गोरक्ष ते सूरज आणि चेंडू तोडून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी. फिल्डर कोण आहे? गोरक्ष तो सूरज आणि पुन्हा डॉट बॉल. तीन ना. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज. गोरक्ष सामना करत आहे सूरज आणि चांगला असा सूरज कडून फटका. तितकीच चांगली फिल्डिंग. त्याचं नाव काय? त्याला सोने म्हणतात. तर संतोष यांच्याकडून एक उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन. या संघामध्ये वेळू पंचक्रोशीतील बहुतांश खेळाडू पंचांशी कृपया वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम. उत्कृष्ट असं किपिंग. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. चेतन बॉलिंगची धुरा सांभाळत आहे आणि सामना करत आहे तो सूरज. आणि पुन्हा डॉट बॉल. हा सूरज म्हणजे आमचाच हे दिसते. चेतन तो सूरज आणि जसे की डॉट बॉलची एक सलग अशी पुन्हा हॅट्रिक. डॉट बॉलची हॅट्रिक. चेतन एक उत्कृष्ट असा बॉलर बॉलिंग करत आहे. सामना करत आहे तो सूरज आणि एक धावेची भर. चेतन टू विशाल.
रेड बॉलचा इशारा. पंचांकडे एक धावेची भर. धाव संख्या झाली ती 6. पुन्हा सज्ज आणि उत्कृष्ट असा फटका आणि हा विशालच्या बॅटमधून हा पहिला चौकार. विशाल शिंदे ना. आणि धाव संख्या झालेली आहे ती 10. चेतन टू विशाल आणि पुन्हा डॉट बॉल. अत्यंत रोमहर्षक वातावरणामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा सामना काही क्षणापूर्वी सुरू झाला. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत आणि आता 3रं षटक. दरम्यान या स्पर्धेसाठी या ठिकाणी आपल्या कंपनीच्या या टुर्नामेंटमध्ये सिनियर HR मॅनेजर शिवाजीराव चोणकर सर, त्याचप्रमाणे सन्मान्य नायनकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या दोन्ही षटकांचा आनंद घेतलेला आहे आणि बॉक्स क्रिकेट पाहण्यासाठी गेले आणि यामध्ये एक अतिशय सुंदर असा चेंडू आणि याच्यावर विकेट मिळालेली आहे. बोल्ड झालेले आहेत मला वाटते सूरज. हे पहा, यानंतर होणारा जो दुसरा सामना आहे. मला टी शर्ट सांगितलं की येल घ्या येल. मी सांगतो अरे काय हे बघा गुडघे बरं आलं बघा. तुम्ही युट्यूब वाली नाही अंपायर पण सर ऑफलाईन करणारे लोक आपले प्रदीप सर परत करा की त्याच्यात तेच लिहितील ना, त्यात नाही लिहित कोणी. काय आणि हा मिस झालेला थ्रो, याच्यावर पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया हा पूर्ण झालेला आहे. ऑफलाईन दिलेलं पाहिजे आपल्याला लगेच लक्षात येतं. कळतं सगळं, त्याचा काही विषय नाही. याच्यावर सिनर्जी आणि कोण दुसरी टीम कुठली हे आले की मेंटेनन्स आहे की मेंटेनन्स आहे. हे स्कोरर आहे, अंपायर स्कोरर आहे, त्यांना काय विचारू नका. पण आपल्याला आपला स्कोर पाहिजे. त्याला माहिती आहे बघ आली ना टीम. बरं दुसरी कोण आहे? आपली गोळा करा सगळी इथं. आईचा भाऊ. नाही तर आपलीच गाय वाचाय. आपल्या वरच्या स्कोर आहे. त्या टीमचं नाव काय? मार्वल्स मेंटेनन्स मार्वल्स. याच्यावर सिनर्जी आणि मेंटेनन्स मार्वल्स ही पुढचा होणारा सामना आहे. या दोन्ही संघाचे संघनायक आणि खेळाडू यांनी संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सच्याशी. साधारणतः या मॅच नंतर दुसरा हा सामना खेळला जाणार आहे. HR सिनर्जी आणि HR सिनर्जीचे कोच शेटे साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. कॉमेंट्रीला विकास मंत्री आमचं विकास भांडे कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क करा. कॉमेंट्री करायची आहे आपल्याला. त्यांची अच्छा मॅच चालू आहे त्यांची. ओके कोण बोलतोय तोपर्यंत बोला ना कोणतरी. मला अरे चला ना. गणेश कुठे? नाही गणेश नाही. अरे नाही येत तर काय. सूरज भाटे टू त्या बॅट्समनचं नाव काय?
ए बॅट्समनचं नाव काय रे? प्रतीक सुधीर चोरगे. सुधीर आणि उत्कृष्ट असा चेंडू टोळून 4 रनांची कमाई केलेली आहे. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज सूरज भाटे सामना करत आहे. त्याचं नावच विसरलो परत. सुधीर आणि हा पुन्हा डॉट बॉल. तीन ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या 17. धावसंख्या झालेली 17. पुन्हा बॉलिंगची धोरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते संतोष उर्फ सोन्या. आणि सामना करत आहे विशाल शिंदे. संतोष टू विशाल आणि पुन्हा डॉट बॉल. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज संतोष. सामना करत आहे विशाल आणि सुंदर असा फटका आणि 4 धावा. आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. एक चांगलं असं बॅटिंगचं प्रदर्शन कॅप्टन संतोष यांच्याकडून, विशाल यांच्याकडून. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज संतोष. सामना करत आहे विशाल आणि पुन्हा 4 धावांची कमाई आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. एक चांगलं असं बॅटिंगचं प्रदर्शन संघाचे कर्णधार विशाल आणि एक चांगलं असं आणि सागर यांनी एक चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. आपल्या संघासाठी त्यांनी उत्कृष्ट असं फिल्डिंग केलेलं आहे. वेल डन सागर. पुन्हा संतोष यांच्याकडून एक चांगला चेंडू आणि तो विशाल यांना समजला नाही. पुन्हा सज्ज संतोष आणि पुन्हा एक डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. बॉलिंग पॉवर पे आहे ना. 4 ओव्हर नंतर बॉलिंग पॉवर प्ले कधी घेऊ शकता. आणि बॉलर कोण आहे? लक्ष्मण जगदाळे. वाईट बॉल झाला ना. ओके. आणि तो कुणाल आहे ना. ए सुशील तो कुणाल आहे ना. कुणाल मांढरे यांनी उत्कृष्ट असा
झेल टिपलेला आहे. सूरज नाही काय सुधीर आउट होऊन पॅव्हिलियन मध्ये परतत आहे. बॅटिंगची धुरा सांभाळण्यासाठी गेलेला आहे तो तनपुरे. जगदाळेचं नाव काय? लक्ष्मण जगदाळे टू तनपुरे आणि एक चांगल्या अशा प्रतीचा बॉल तनपुरेसाठी आणि निर्धाव असा चेंडू. जगदाळे टू तनपुरे आणि पुन्हा निर्धाव चेंडू. जगदाळे टू तनपुरे आणि एक चांगला असा चेंडू टोळलेला आहे तो तनपुरे आणि एक धावेची भर. धावसंख्या झाली होती 28 आणि बोल्ड विकेट. विशाल तनपुरे विशाल शिंदे आउट होऊन परतत आहेत पॅव्हिलियन मध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी चाललेले आहे ते विकास मांढरे. जवळजवळ सगळे खेळाडूंना ओळखीचे झाले. कोणाला नाही कोण आहे नाही कोणाला इकडे आला ना कोणाला तिकडे आहे हा काय कुठला वालगिरी बॉलिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. बॉलिंगची धुरा सांभाळत आहे रोहन भालगिरे आणि सामना करत आहे कुमार तनपुरे. रोहन टू कुमार आणि चांगला असा चेंडू थोडीशी हलकीशी मिसफील्ड भाटी यांच्याकडून आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. एक चांगला असा चेंडू रोहन भालगिरे यांचा आणि समजू शकले नाहीत ते तनपुरे. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज भालगिरे टू तनपुरे आणि पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तनपुरे यांचा पण अयशस्वी. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज रोहन सामना करत आहे तनपुरे आणि पुन्हा निर्धाव असा चेंडू. पुढच्या टीम कुठले आहेत? HR सिनर्जी आणि मेंटेनन्स मार्वल. पुढचा जो सामना होणार आहे तो HR सिनर्जी आणि मेंटेनन्स मार्वल दोन्ही संघाने तयार राहायचं आहे.
पुढील काही मिनिटांमध्ये आपला टॉस करण्यात येणार आहे. किती ओव्हर झाल्या? 6 ना. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 31. 50-55 धावा पाहिजे. तू काय? तू कुठल्या टीम मध्ये आहेस? असेंब्ली 31 आणि बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी आले तो स्टार खेळाडू सागर सकपाळ. मागील टुर्नामेंटचा स्टार खेळाडू सागर सकपाळ सामना करत आहे ते कुमार तनपुरे आणि खराब असं क्षेत्ररक्षण अजित वीर यांच्याकडून. सागर टू कुमार आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा झेल सुटलेला आहे तो अजित यांच्याकडून. धावसंख्या झाले 32. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज सागर. सामना करत आहे विकास आणि उत्कृष्ट असा चेंडू टोळून विकास यांनी एक धावेची भर घेतलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 33. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज सागर. सामना करत आहे तो कुमार तनपुरे आणि पंचांकडून वाईट बॉलचा इशारा. 1 ने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली होती 34. पुन्हा सज्ज सागर आणि एक धाव. धावसंख्या झाली ती 35. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 7वे षटक टाकत आहे तो सागर आणि उत्कृष्ट असा चेंडू डोलवलेला आहे तो विकास मांढरे यांनी आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 36 आणि चांगला असा फिल्डिंग. उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन लक्ष्मण जगदाळे यांच्याकडून. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहे ते कुणाल मांढरे. कुणाल मांढरे तो विकास मांढरे. मांढरे बंधू म्हणण्यात काही हरकत नाही. कुणाल टू विकास आणि एक उंच असा चेंडू आणि
उत्कृष्ट असा झेल कुणाल याच्याकडून. हा कुणालच्या नावे हा दुसरा झेल. पुढील सामना याच्यावर सिनर्जी विरुद्ध मेंटॉस मार्वल. मेंटॉस मार्वलचे खेळाडू कृपया आपण स्टेजवर संपर्क साधायचा आहे. मेंटॉस मार्वल संघाचे कॅप्टन काय कॅप्टन कोण आहे? मेंटॉस मार्वल संघाचे कॅप्टन सोमनाथ सिनारे. आपण टॉस साठी कॉमेंट्रीजवळ यायचं आहे. कुणाल मांढरे टू प्रवीण आणि बाईसच्या रूपात एक धाव. धाव संख्या झाली ती 37. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 8वं षटक घेऊन आला आहे तो कुणाल आणि सामना करत आहे तनपुरे. बहुतेक हे खेळाडू कामतडी एरियातले आहेत दोन्ही खेळाडू. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज कुणाल मांढरे. सामना करत आहे तनपुरे आणि उंच असा चेंडू टोलून तनपुरे आणि 2 धावांची कमाई केलेली आहे आणि धाव संख्या झाली ती 39. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज कुणाल मांढरे. सामना करत आहे कुमार तनपुरे आणि वाईड +1 अशी 2 धावांची कमाई. धाव संख्या झालेली आहे ती 41. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज कुणाल मांढरे आणि सामना करत आहे ते प्रवीण आणि पुन्हा वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. धाव संख्येत 1 निभर. धाव संख्या झाली ती 42. कुणाल टू प्रवीण आणि समजू शकला नाही तो प्रवीण. निर्धाव चेंडू कुणाल मांढरे याच्याकडून. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज कुणाल मांढरे. सामना करत आहे ते प्रवीण आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच बॉलर दंडित. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या झाली आहे ती 43. पुन्हा वाईड आणि धाव संख्येत पुन्हा 1 निभार. धाव संख्या झाली 44. आणि पुन्हा एक वाईड बॉलचा इशारा. एक नावाजलेला बॉलर पण त्याच्याकडून भरपूर असे वाईड बॉल
पुन्हा बॉलिंग साठी सज्ज कुणाल. सामना करत आहे तो प्रवीण. पुन्हा वाईड बॉलचा इशारा. नावाजलेला बॉलर कुणाल आणि लगातार असं त्याच्याकडून आणि ही पहिली इनिंग संपलेली आहे आणि धावसंख्या प्रवीण चेतन 46 धावसंख्या झालेली आहे 46 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. मोमेंट 11 संघाला संघाने आपले फिल्डिंग गुड मॉर्निंग. वाजलीत किती आमच्या तर प्लेयर येतील ना. अरे लवकरात लवकर डब्ल्यू युनायटेड आपले 2 स्टार फलंदाज मैदानात पाठवायचे. विशाल आपलं फिल्डिंग लवकर लावून घ्यायचंय. आपण पहिलाच अर्धा पाऊण तास उशीर झालेला आहे. आपल्याला कुठेही कुणीही उशीर करू नका. मेंटन्स मार्वल आणि HR सिनर्जी YouTube HR सिनर्जी हेड अँड टेल मेंटन्स मार्वल हेड आणि HR सिनर्जी आणि मेंटन्स मार्वल यांच्यात तास होत आहे. हेड मेंटन्स मार्वल यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रशांत तर त्या टीम शिनारे प्लेइंग 11 शिनारे प्लेइंग 11. सुशील एकाला कोणातरी बसव ना. अरे हा त्यांच्याकडे माणूसच नाही आता. अरे कोणतरी बसा ना. नाही त्यांचं नाही तुमचं नाही त्यांचा माणूस नाही. तो सचिन पवार नाही मी सांगतो
सचिन पवार टू सूरज आणि एक चांगला असा चेंडू सचिन पवार याच्याकडून. चालू झाले मॅच. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज सचिन पवार. डॉट बॉल. सचिन पवार टू सूरज भाटे आणि उत्कृष्ट असं फिल्डिंग. फिल्डरचं नाव काय? हा पाटील. पाटील. सचिन टू सूरज. सचिन टू संतोष आणि एक धाव घेण्यास संतोष यशस्वी. चांगलं असं बॉलिंगचं प्रदर्शन सचिन पवार याच्याकडून. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज सचिन. सामना करत आहे सूरज आणि उत्कृष्ट असा चेंडू. एक सुरेख असं बॉलिंगचं प्रदर्शन सचिन याच्याकडून. डॉट बॉल. पुन्हा बॉलिंग साठी सज्ज सचिन पवार. सामना करत आहे ते सूरज भाटे आणि पुन्हा डॉट बॉल. चांगलं बॉलिंग. एक उत्कृष्ट असं बॉलिंग. स्टार बॅट्समन सूरज भाटे आणि एक चांगलं असं बॉलिंगचं प्रदर्शन सचिन पवार यांच्याकडून. पहिली ओव्हर समाप्त. पहिली ओव्हर किती रन्स किती आला? 2. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले. बॉलरचं नाव विकास मांढरे आणि सामना करत आहे तो संतोष. बॅटिंग पॉवर प्ले. कृपया ग्राउंड मध्ये कोणी यायचं नाही. बाहेर खेळत असलेल्या खेळाडूंनी ग्राउंड मध्ये येऊ नका. सगळ्यांचे ड्रेस एकसारखे आहेत. काही कळत नाही. अरे 2च प्लेयर बाहेर पाहिजे ना. हे प्रशांत 2 प्लेयर बाहेर पाहिजे ना. विकास मांढरे टू संतोष जाधव आणि 4 धावाची कमाई. संतोष याच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 6. बॉल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकत आहे तो विकास मांढरे. सामना करत आहे संतोष जाधव आणि
पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच बॉलर दंडित. विकास मांढरे यांना प्रत्येकाने आपलं आपलं शरीर सांभाळून हा बोल ना. गुड मॉर्निंग. अरे मी जागेवरतीच आहे. ग्राउंडवरतीच आहे. या सगळे या. पुन्हा किती 6 का लगातार 2 षटकार आणि धावसंख्या झाली ती 19. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज विकास मांढरे. सामना करत आहे संतोष आणि वाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या झाली ती 20. आणि 1 धावेची पुन्हा भर. धावसंख्या झालेली आहे ती 21. पुन्हा 1 धावेची भर. आणि धावसंख्या झाली 22. आणि 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 26. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26. त्याने एका साईडला मारले सगळी. सचिन पवार. आणि नो बॉल आणि 4 धावा. फ्री हिट. अंपायरशी वाद घालायचा नाही. अजिबात वाद घालू नका कोणी. त्यांचं त्यांना काम करू द्या. 4 नो बॉल प्लस 4. फ्री हिट. आणि उत्कृष्ट असा झेल. फ्री हिट असल्यामुळं बॅट्समन बाद देण्यात येणार नाही. पण उत्कृष्ट असं फिल्डिंग. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज सचिन. सामना करत आहे सहा. धावसंख्या झाली ती 38.
सचिन टू आणि संतोष यांनी हलकासा चेंडू टोळून एक धावेची कमाई केलेली आहे. धावसंख्या झाली 39. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सचिन टू सूरज आणि चांगला असा चेंडू सचिन याच्याकडून. पुन्हा बॉलिंगसाठी सज्ज सचिन. सामना करत आहे सूरज आणि वाईड बॉलचा इशारा प्लस लेग बाय. च्या 2 धावा की 1 2 ना. वाईड बॉल प्लस 1 22. चार धावा आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती. एक बॉल बाकी आहे. अंपायर 1 बॉल बाकी आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर आणि डब्ल्यूमिनेटेड विन. 3 ओव्हरमध्ये हा सामना